रडल्याने विनोदला राग येतो हे सरलाला माहीत होतं, म्हणून तिने डोळे पुसून टाकले. पतीच्या समोर आता रडणार नाही असा निश्चय करत हळूच पतीच्या पायावर हात ठेवत सरला म्हणाली, फक्त यावेळी मला माफ करा. येथे झोपलात तर तुम्हाला त्रास होईल. आत चला. परंतु विनोदने जणू शपथच घेतली होती आत न जाण्याची. तो म्हणाला, इतकी रात्र झाल्यावर माझ्या त्रासाबद्दल विचार करणं हा तुझा व्यर्थ आहे. तू जा आणि झोप. मी देखील झोपतो. सरला विनोदला चांगलंच ओळखत होती. विवश होऊन ती घरात गेली आणि सगळी रात्र रडवण्यात घालवली. सरलाच्या मनातल्या मनात विचार आला, अगं आई, एकदा येऊन का पाहत नाहीस? नाराज बिराज आहेस की काय? तुला चांगले कसं समजत नाही? आता थांबव ना हे भांडण, असं सरला मनातल्या मनात बोलत होती. दुसऱ्या दिवशी देखील विनोद आत नाही गेला ना सरला समोर आला. सरलाने एक फोन लावला पण विनोदने तो फोन पण उचलला नाही. फोन कट केला आणि म्हणाला की यापुढे असलं काही फोन मेसेज वगैरे करू नकोस, समजलं? काही दिवसातच सरलाचे वडील घरी आले. वडिलांना पाहून सरला खूप खुश झाली आणि म्हणाली, बाबा तुम्ही कसं काय आले? बाबा हसत म्हणाले, किती दिवस झाले पोरी, तू माहेराला आली नाही. तुला माहेरी न्यायला आलो. माहेर हा शब्दाचा अर्थ त्याच वेळी समजली होती. ती हसून म्हणाली, तुम्ही सगळ्यांना अनेक दिवसापासून पाहिलं नव्हतं. त्याच दिवशी सरला वडिलांच्या गाडीवर बसून माहेरी निघून गेली. मग रात्री विनोदला 1 मिनिट देखील झोपू शकला नाही आणि घरात विनोदला अजिबात करमत नव्हतं. कारण सरला माहेरी निघून गेली होती. तो रात्रभर चिंतेत होता. विचार करत होता, असं केलं नसतं तर जमलं असतं. राहून तिला पश्चाताप होत होता. असंच राहून त्याला पश्चाताप होत होता आणि अनेकदा त्याच्या मनातही आलं, अजून वेळ आहे. गाडीला माघारी बोलवून घेऊ शकतं पण नाही. पुरुष अहंकारी आहे. त्यामुळे सरलाला जावे लागले देखील आणि ती परत देखील आली नाही. जाताना ती एकटीच अशा अचानक देण्यात आलेल्या निरोपाचं कारण समजत होती. सरलाने याबद्दल घरातल्या कोणालाही सांगितलं नाही. सरलाला माहीत होतं की ही गोष्ट जर लोकांना माहीत झाली तर आपल्यावर लोक शब्द करतील, आपल्या नवऱ्याची बदनामी होईल. त्यामुळे सरलाने मनातल्या मनात निश्चय केला होता की आपल्या माहेरच्या लोकांना आपल्या नवऱ्याबद्दल, आपल्या जे भांडण आहे त्याबद्दल कधीच माहिती होऊ नाही द्यायचं. ते काही असलं, चांगलं असतं की वाईट असो, कोणी तिच्यावर पतीबद्दल चांगलं वाईट का बोलावं असं तिला वाटायचं. माहेरी पोहोचल्यावर सरलाने आईला प्रणाम केला. लहान भावाला कडेवर उचलून त्याचा लाड केला. सगळं काही केलं पण चेहऱ्यावर हसू नव्हतं. आईला तेव्हाच कळालं. आई म्हणाली, माझी लाडकी लेक किती दिवसांनी माहेरी आली पण चेहऱ्यावर हसू का नाही? एका दिवसाच्या गाडीतून येण्यानंच इतकी थकून गेली आहे, परंतु ती सुकलेली आणि पांढरं पडलेलं तोंड प्रसन्न व टवटवीत का झालं नाही? जगात नेहमी असेच पाहायला मिळाले आहे की एखाद्या लहानशा कारणामुळे मोठीशी समस्या उत्पन्न झालेली असते. स्त्री चंचलतेतील संपूर्ण सोन्याच्या लंकेला जाळावं लागलं. एक लहानसं रूप लहान करण्यासाठी अडचणीत सापडते. या जगात असंख्य अशी उदाहरणे आहेत. तेथे देखील एका लहानशा अहंकारामुळे एक मोठं संकट उभं राहतं. त्यामुळे अहंकार हा शब्द आपल्या समाजात पसरत आहे. बिचारा विनोदला पण खूप अहंकार होता. त्यामुळे सरलाला वाटलं याचा अहंकार थोडासा आपण कमी करू. विनोदला दोष देण्यात काय अर्थ आहे? सरलाने कधीही अभिमान बाळगला नव्हता. पतीच्या सुखादुःखाचा विचार करून ती सगळं करीत राहिली. परंतु आता तिला राहवल्या जात नव्हतं. तिने विचार केला की इतक्या छोट्या कारणासाठी पतीने तिचा त्याग केला असेल तर ती जिवंत तरी का आहे? अभिमानाच्या अग्नीत सरलाला जळू लागली. सरलाला पण थोडासा अभिमान झाला. तिकडे विनोदचा अभिमान देखील थंड पडला होता.
त्यामुळे त्याचं मन कुठेही लागत नव्हतं. त्याच्यासाठी हा खोटा अभिमान किती दिवस टिकणार होता? अभिमान महान दुःखाचं कारण बनला होता. विनोद रोज रोज वाट पाहायचा. कदाचित आज तरी सरलाचा फोन येईल, उद्या तरी सरलाचा फोन येईल. पण सरलाला विनोदला धडा शिकवायचा होता. त्यामुळे सरलाला थोडंसं कठोर व्हायला लागलं. तिने विनोदला अजिबात फोन लावला नाही का मेसेज पण केला नाही. विनोदला वाटायचं एक तरी फोन करीन तर मी तिला लगेच गाडी घेऊन आणायला जाईल. नंतर पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही असा विनोद मनातले मनात विचार करत होता. परंतु होणाऱ्या गोष्टी कोणी रोखल्या आहेत का? जे ठरलेलं आहे ते होणारच. तुम्ही आम्ही तर काय करणार? पाहता पाहता 2 वर्ष झाली. तरीही सरलाने विनोदला कधी फोनही नाही केला आणि मेसेजही नाही केला. आणि आता हे सरलाने विनोदला चांगलंच ओळखलं होतं. त्यानंतर तरी पण विनोदने आपल्या मोबाईलहून मनोबल तुटू दिले नाही. 2 वर्ष कसे तरी गेले. पण आता एक दिवस घालवणं कठीण झालं होतं. ज्यावेळी मनाची सहनशक्ती कमी होऊ लागली होती. त्यामुळे अभिमानाचे डोके वर काढू लागतो. विनोदचा अभिमान देखील डोक्यावर वाढू लागला होता. त्याच्या क्रोधाची देखील भर पडली होती. काहीही न कळत नसल्याचे विनोदला आपला दोषही दिसू न लागला. त्याने विचार केला की इतका अहंकार सरलामध्ये आलाच कस काय? सरला तर मी उठ म्हणलं तर उठत होती, बस म्हणलं तर बसत होती. असं झालंच काय की सरला माझ्यापासून इतकी कठोर झाली आणि इतकी दूर पण गेली? पण विनोदला आपल्या स्वतःची चूक कधीच कळाली नव्हती असं त्याची आई सांगत होती की सरलाला तू आधी जर जीव लावला असता तर आज तुझा संसार एकदम थाटामाटात आणि सुखाचा असता. त्यांनाही दोष देण्यात काहीच अर्थ नाही. दोघांचीही चूक आहे. दोष दिला तर चूक दाखवून दिल्यावर कोणाला आत्मलंघ जास्त झाली असती ईश्वरालाच माहीत आहे. याला माहीत होतं ना. तिला समजत नाही की कोणाच्या इच्छेकडे, कोणाला आकांक्षा, कोणत्या उत्कृष्टाने, त्या दोषाने हे सगळं केलं होतं. अंतर कमी होत होतं आणि कमी होण्याची शक्यताही नव्हती. अंतर कशामुळं उत्पन्न झालं हे देखील ठीक त्यांना माहीत नव्हतं. त्यांच्या रिश्त्यामध्ये, त्यांच्या नात्यामध्ये कधी दुरावा आला हे पण विनोद आणि सरलाला कळतच नव्हतं. त्यानंतर काही दिवसाने विनोदची आई म्हणाली तू जा आणि सरलाला घेऊन ये. असं करीत करीत काय होतं का अतिदृष्टीगती लक्षण होत आहे. ठरवणे कठीण आहे. तो हुशार आहे. इच्छा बाळगून काय होतं? जीवन जगून देखील अपराधापासून विनोदची सुटका होऊ शकते असे